निसर्गाबरोबर कोकणात धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेला असा. नारळाची, पोपळीची उंच उंच झाडा मन मोहून टाकतात. आईन सकाळी सकाळी चुलीर मस्तपैकी घावणे केले. म्हटला घावणे खावया आणि आता निघाया. तर चला तर. नमस्कार. तर मी मंथन सावंत, सावंतांचं मंथन या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आज आम्ही चाललो असतो ते रेडी गणपती मंदिर. आज संकष्टी आहे तर म्हटलं जाऊया गणपती मंदिरात. मी कडनं आता इकडं आता पुढे मग मामा मामी सगळे भेटले. तर चला तर जाऊया रेडी गणपती मंदिर. मी केलेले व्हिडिओ जर तुमका आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे, त्यामुळे असंच प्रेम करत राहा. थोड्या वेळात मामा आणि मामी हे सरी माया कोण काढलं भूत कोण आता मध्ये कोण गो झोपक नाही वा भूक लागली मोठी गाडी होईल का चला चल लावा. होय तर नमस्कार मंडळी. तेव्हा माझ्याकडे कोण दात पाडक्या दात लपेता बघा बघा वय भय बघ दात पाडक्या बरोबर आज असा फिरा घेता. तर आम्ही आता पोचलेलो असो मंदिराकडे जाम गर्दी आहे, ट्रॅफिक भरपूर आहे. तर अर्धा वाजता तरी लागलो ट्रॅफिकात न योग. तुमचं ट्रॅफिक दाखवते आता. बाप्पा गावणारी जास्वंदीची फुलं आणि दुर्वा घेऊन आम्ही चाललो आता मंदिराकडे. बारक्यांच्या खेळण्याने संपूर्ण बाजार भरलेलो होतो. आज संकष्टी असा, त्यामुळे भाविकांची खूप गर्दी होती. ह्या गणपती मंदिराचो एक इतिहास असा, तो थोडक्यात मी तुमका आता सांगतोय. रेडीत पहिल्यापासूनच मायनिंग मोठ्या प्रमाणात होई. त्याच्यात सदानंद कांबळी यांचं एक डंपर होतो. तर एकदा सदानंद कांबळी डंपर घेऊन जात होते, तर त्यांचं डंपर मातीच्या ठिकाणात अडकलो. त्यांच्याने खूप प्रयत्न केल्याने पण डंपर काय बाहेर येऊ तयार नाही. म्हणून मग ते त्याच डंपरात झोपले. तेव्हा त्यांच्या स्वप्नात गणपती बाप्पा इलो आणि बाप्पान सांगितला की तुझी गाडी जय बंद पडली या थयच माझी मूर्ती असा, थंय खोदकाम कर आणि ती मूर्तीची स्थापना कर. खोदकाम केला तरी थंयसर काय भेटाक नाही. मग रेडीच्या माऊली मंदिरात कौल लावलो. तेव्हा देवीने सांगितलं की जोपर्यंत मूर्ती भेटणार नाही तोपर्यंत खोदकाम चालू ठेवा. तेव्हा 18 एप्रिल 1976 साली गणपतीची मूर्ती भेटली. तेव्हा थंय मूर्तीची स्थापना करण्यात येईल. तेव्हापासूनच 18 एप्रिल ह्यो गणपतीचा वाढदिवस म्हणून साजरा केला जाता. आजूबाजू खोदकाम करताना थंय उंदराची पण मूर्ती गावली. झिलू मामा आहे सर, लॉलीपॉप घेताना नवीन स्टाईल तू दिसता. याचा असं काय आला आज संकष्टी म्हणून काय गो हा ए मामा माका ती लॉलीपॉप. ही चॉकलेटा बघून लहानपणीचे दिवस आठवले. चिंच कोणाकोणाक आवडतात त्यांनी कमेंट मध्ये माका सांगा. तर नमस्कार मंडळी, आम्ही गेलो रेडीच्या समुद्रावर आणि मामा जबरदस्त मासे धरता. घरा ढोळातले तरी आता समुद्रातले मासे धरता. मग दाखवायचं कसे मासे धरतात मामा बघा. मामा काय गावला रे ए मामा काय गावला का दिसो ना. काढ काढ लवकर काढ. काय पकडून दे गो सिद्धी धर मग काहीतरी मासे धर मग. रेडीक जर गेल्या तर नक्कीच गणपती मंदिरात भेट द्या. तसं यशवंतगड हे पण बघण्यासारखं असा. आणि शक्यतो रेडी समुद्रात शक्यतो जाऊ नका, समुद्र खोल असा. तुमका जर न्हावचा वगैरे असला तर शिरोड्यात जावा, तो समुद्र एवढं खोल वगैरे नाही आहे आणि सेफ्टी आहे तिकडे, त्यामुळे त्या समुद्रात न्हावू शकतात. पण रेडी समुद्र उतरा नकात, खूप खोल आहे समुद्र आणि रिस्की आहे. रेडी गावातले सगळेच मूर्ती स्वयंभू असतात. डंगाळेश्वर मंदिर, सिद्धेश्वर मंदिर, श्री माऊली मंदिर, श्री मारुती मंदिर. तर आता आम्ही चाललो शिरोड्याक. म्हटलं शिरोड्याक जरा जाव्या इलूच ते. तर मंदिराचा सेपरेट व्हिडिओ मी करतोय, तो व्हिडिओ वेगळं असतो. ह्या व्हिडिओ फक्त आम्ही आज संकष्टी गेलेलो, जरा मंदिरात भेट दिली तर सगळं दाखवण्याचा प्रयत्न मी केला बघा. आणि असं सपोर्ट करत राहा.
फिरान दमक झाला म्हटलं काहीतरी खाऊन जाऊया. आ काय अंडी आता संकष्टी या काय खातलं काय काय खाणं ना कशा नमस्कार मंडळी, आम्ही पोहोचलेलो असो आता शिरोड्याक. चला तर बघूया तो शिरोडा. सुरूची मोठी झाडा कडक उन्हात सावली देतात. फॅमिली सोबत येण्याचा सर्वात चांगला बीच म्हणजे शिरोडा. तुम्ही सुद्धा फॅमिली सोबत नक्कीच भेट द्या. आज असा रविवार, त्या समुद्रावर खूप गर्दी आहे. काहीतरीच गर्दी आहे, गाडी लाग पण जागा ना. जो तो मस्त मजा मारू येतात समुद्रावर. शिरोडा समुद्र बरोबर तुम्ही जोग पण करू शकतात. पूर्ण सावली आहे समुद्रावर, त्यामुळे जोग पण करू शकतात. मग दाखवत गर्दी. बरेच लोक या समुद्रावर जेवण करून जेवतात. हो बोटिंग किती रुपये? बोटिंग किती रुपये ती? नवीन बिझनेस सुरू केलेला मामान. तुमका जर बोटी बिटी जर हवे असले, फिरायचा असला, संपर्क करा संतोष गवस. तुमका स्वस्तात कमी नाही बोटी वगैरे तुमका भेटतले. ह्या बीचवर तुमका बोटिंग, बनाना राईड, हॉर्स रायडिंग यांसारखे गेम असत. फक्त खुशी आहे, बाकी कुस्की असतात. नावानुसार अजिबात नाही, नुसता कुस्की आहे. अशीच ते कुस्कीगिरी, नाव फक्त खुशी आहे. बघा, तुम्ही सुद्धा तुमच्या फॅमिली घेऊन हय फिरा घ्या. तर नमस्कार मंडळी, तुमका व्हिडिओ कसं वाटलं तुम्ही कमेंट मध्ये सांगा. आणि ह्या व्हिडिओ फक्त आज संकष्टी असल्यामुळे जास्त काय दाखवू भेटत नाही. रेडीच्या गणपतीचा मी सेपरेट एक व्हिडिओ करतोय थोड्याच दिवसात, तर तुम्ही आवडून बघा. तर व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम करत राहा. धन्यवाद.